तुमचा काय हात आहे राव तबल्यावर. एक नंबर. काय बोटे फिरतात तुमची पेटीवर. लय भारी वाटलं आईचं. आता करा उद्यापासून सुरू. हा, मी तुम्हाला तुमच्या कलानं शिकवेन. आता आमच्या कलानच घ्यायला लागणार आहे तुम्हाला. डोंट वरी, मी आहे ना. अहो अधिपती त्यांचं कामच आहे ते. त्या तुम्हाला बरोबर तयार करणार. चालतंय मास्तरीन बाई, उद्यापासून चालू करूया मग. हो चालेल. काय हो सुनबाई, अधिपतींनी गाणं शिकण्याची तुमची इच्छा आता पूर्ण व्हायला लागल्या, पण तरी बी तुम्ही खुश नाही. काय झालं, खुश नाही तुम्ही? हा, खुश आहे मी. मी आलेच फ्रेश होऊन येते. मॅडम आम्ही पण निघतो आता. या, चांगलं झालं तुमचं गाणं. असंच चांगलं गाणं आमच्या अधिपतीनं शिकवा. येतो. येते. आईसाहेब आलो जर. मी बी जरा आवरून घेते. आलेच. काय झालं? झालं ना हो तुमच्या मनासारखं? जे माझ्या मनातही नव्हतं ते करून दाखवलंस. इतक्या वर्षांनी एवढं छान सुंदर गाणं ऐकायला मिळालं हे अपेक्षित नव्हतं मला. थँक्यू भुवनेश्वरी, मनापासून थँक्यू. अधिपती त्यांना मास्तरीण बाई कसे म्हणू शकतात? इकडे आहे तुम्ही. काय हो एवढं भारी गाणं सोडून आला तुम्ही? काय झालं? काय हो ऐकलं का नाही? एक नंबर आवाज आहे की नाही त्या मास्तरीण बाईंचा. हा, एक नंबर गाणे मास्तरीण बाई शोधून आणली आईसाहेबांनी. काय नाही बरोबर आहे. बघा इकडे बघा, इकडे बघा. इच्छा तुमचीच होती मी गाणं शिकावाशी, पण ती पूर्ण केली आईसाहेबांनी असं म्हणतोय. आहे की नाही? हा, अहो तसं नाही. बघा मला धाकधूक एकच होती की आईसाहेब परवानगी देतील का नाही. पण आईसाहेबांनी इशे आड गेला, नुसती परवानगीच नाही दिली. डायरेक्ट गाण्याची खतरनाक मास्तरीण बाई आणून ठेवली. नाही काय झालं? इकडे बघा की तुम्ही तिकडे बघताय, इकडे बघताय, मी इकडे बसल्यावर इकडे बघताय. अहो एक नंबर काम यासाठी झाले की माझं बी टेन्शन गेलं, तुमची बी इच्छा पूर्ण झाली. आता त्या सरगम मास्तरीण बाई आल्याच म्हणल्यावर आमचा आवाज खुलणार एकदम. सरगम आमच्या गळ्यातच बसते का आता? काय झालं? हो ऐका. हे काय बी असलं तरी जे काय झालंय ते तुमच्यामुळे झालंय. तुम्ही होता म्हणून झालं तरी. काय झालं? काय तर बोला. मी मागापासून एवढं बडबड करायला लागलो एकटाच. तुम्ही काय बोलून झालं? काय झालं? काय बोलू मी? काय बोलू मी? तुम्हाला काय आनंद झाला नाही? माझी गाण्याची शिकवणी सुरू झाली, तुमची एवढी इच्छा होती, ते काम व्हायला लागलंय. तुम्ही काय एवढं का राग आला? काय झालं? काय झालं वा? म्हणजे तुम्ही चिडलाय 100%. एवढा राग कशाचा आलाय बरं? आलं लक्षात. तुम्ही गाणं शिकवायला त्या गजरेबाईसनी घेऊन आला होता. आईसाहेबांनी त्यासनी डावलून त्यांच्या पसंतीची मास्तरीण बाई आणली गाणं शिकवायला, म्हणताना चिडलाय तुम्ही. आहे का नाही? अहो त्याच्यात चिडण्यासारखं काय एवढं? तुम्ही बी मोठ्या मनानं त्या मास्तरीण बाईसनी स्वीकारा की. त्याच्यामुळे नाही चिडलीये मी. त्याच्यामुळे मग कशामुळे?
तुम्हाला माहिती मला माहिती असतं तर मी एवढी विचारत बसलो असतो काय? त्याचाच राग आला असणार आहे तुम्हाला. हे बघा, तुम्ही गाणं शिकावं अशी माझी इच्छा आहे. ते तुम्ही कोणाकडून शिकताय ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. जे कोणी तुम्हाला शिकवणारे असतील ते तयारीचे असावे तेवढंच. मग ह्या काही तयारीच्या नाहीत असं वाटतंय का काय तुम्हाला? अहो ऐकलं नाही तुम्ही त्यांचं गाणं? पहिला सूर कसला भारी लावला त्यांनी. सॉलिड होतं त्यांचं, खतरनाक. अहो असं म्हणू नका तुम्ही त्या मास्तरीनबाईच. काय म्हणालात? हा का म्हणजे तुम्हाला भारी वाटलं नाही का एवढं? पण सगळ्यांनी केवढं आवडलं त्यांचं गाणं. मला बी आवडलं. तुम्हाला का नाही आवडलं? मी तुम्हाला गॅरंटी देतो, ह्या मास्तरीनबाई मला चांगलं तयार करून घेणार बघा तुम्ही. काय झालं हो? आता काय झालं चिडायला? भुवे, अगं कशा पाहिजे एवढ्या तातडीनं बोलावलंस मला? आई काहीतरी लवकर कर ग, तुझ्याच्याने काही होईना झालंय. कशाबद्दल बोलतीयस? कशाबद्दल? आता हितनं सुरुवात करायची काय आम्ही? नाही नाही तसं नाही. हा माझे प्रयत्न चालू आहेत की, जरा येळ लागणारच ना ग. नाही आई, आता येळ नाही आपल्याकडं. मोठ्या मालकांचं वागणं काही कळणच झालंय बघा आम्हाला. आमची माफी काय मागत्यात? बरं माफी मागितली तिथपर्यंत ठीक होतं ग. आम्हाला वाटलं एका दिवसाचं वागणं असं, पण नाही. आमच्यावर वरडणं झाले, चिडणं झाले, आम्हाला टोमणं मारणं झालेत. एखाद्या माणसात एकदम एवढा बदल होत नाही ग कधी. त्यामुळे आई तू काय बी कर, पण या सगळ्या मागं सूनबाईंचा नक्की काय डाव आहे ते शोधून काढ. मी आता करतेय म्हणलं नव, मला जरा येळ दे की. नाही आई, येळच तर कमी आहे. जे काय आहे ते लवकर सांगा मसने. आता अजून हिनं एक जबाबदारी टाकली आहे माझ्यावर. सुनबाईला कसं बोलतं करायचं? सुनबाई, तुझ्या मनाची किल्ली कुठे आहे ग? काय हो? कसलं का बरं इथं बसलायचा? ए असं करतंय वारायला बसला काय जरा? बरं आहे बरं आहे. हा उन्हानं का नाही नुसतं भान 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 होतो. चला आईस्क्रीम खाऊया चला. काय बोलताय? आता कुठे ऊन आहे? रात्र झाली आता. हो बरोबर आहे, पण दिवसभर ऊनच असते ना, ते म्हणालोय. जरी दिवस मावळला तरी बाहेरची रखरख कमी होत्या, पण डोसक्यातली भनभन काही काही लोकांची तशीच राहत्या. म्हणताना म्हणलं चला आईस्क्रीम खाऊया चला. नकोय मला आईस्क्रीम. मी हे खावा हे काय? आमचं डोसक. काय मास्तरीन बाई, एवढी चिडून बसलाय ती. मी कुठे चिडली आहे? पण खरं सांगू काय, तुम्ही चिडल्यावर लय भारी दिसल्यावर काय लय क्विट दिसतंय. क्यूट. हा? क्यूट. एवढा राग आलेला असताना मी तुम्ही जे काय मला करेक्ट करता गेलं ते अजून क्विट दिसतंय. हा पण हे करायचं, तुम्ही हसताना ह्याच्यापेक्षा अजून भारी दिसतंय. त्यामुळे तुम्ही हसा 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 की हसा की जरा मास्तरीन बाई हसा. आमच्या ओरिजिनल हसणाऱ्या मास्तरीन बाई कुणीकडे गेल्या बघा जरा. शोधून आणा. तुमच्या आवडीचं काम करू काय? काय काम? गाणं म्हणतो. आम्हाला काय त्याच्यातलं काय ओकाठो कळत नाही, पण तरी आमच्या ओरिजिनल मास्तरीन बाई जर सापडणार असतील तर म्हणू काय? हा म्हणतो. चांदू मामा सॉरी बर काय. काळी 4 दे. आता एवढ्या काळोखात
काळी किती का दिनास 4 दिन आहे तर 6 दिन कुणाला काय करणार आहे हा चंद्रवनी मुखडा तुझा जीव झालाय आधा आधा राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा राधा सापडली का तुम्हाला काय मास्तरीन बाई एवढा गाण्याचा इकडे लाईव्ह कार्यक्रम केला आम्ही तरी हसा ना तुम्ही एवढं राग धरून ठेवते तुम्ही राहून द्या जाऊन दे खड्ड्यात ते गाणं बिणं सगळं जाऊन दे मी आईसाहेबांनी सांगतो गाणं बिणं काय नाही काय शिकायचं नाही सगळं कॅन्सल करून टाकून अहो अधिपती मी असं कुठे म्हटलं की गाणं शिकू नका काय नाही पण त्या गाण्याच्या मास्तरीन बाईंचे बरोबर आहे त्या गाण्याच्या मास्तरीन बाईसनी मी मास्तरीन बाई म्हणलं म्हणताना या मास्तरीन बाईसनी राग आलाय गे नाही आहे गे नाही काय नाही मी म्हणू नका मला कळले बरोबर मला कळले म्हणतानाच तुम्हाला राग आलाय ओ मास्तरीन बाई आता हे का तुम्हाला मी सांगायला पाहिजे या जगात आमच्यासाठी मास्तरीन बाई फक्त वन अँड ओनली एकच आहेत काय तुम्ही पण जाऊ द्या नको आपल्याला ते गाणं बी नको आई साहेबांनी सांगतो मी काहीच नको त्या गाण्याच्या मॅडम बी नको आणि काहीच नको थांबा थांबा ना आणि काय करू थांबून तुम्ही तर काय बोलणार नाही काय नाही चेहरा फाडून बसणार नाही ठीक आहे राग गेलाय माझा खरंच गेला काय हो खरंच हा उगच उगीच नाही अधिपती खरंच गेलाय शपथ गेलाय चला मग आईस्क्रीम खायला आता मला नकोय आईस्क्रीम मग आम्हाला पटणार कसं तुमचा राग गेलाय म्हणून अहो आता आईस्क्रीम कशाला आईस्क्रीम खायला अजून कशाला ठीक आहे तुम्ही काय आईस्क्रीम खायला येणार नसलं तर मग मी आई साहेबांनी सांगून टाकतो नको सॉरी सॉरीची काय तशी गरज नाही पण तुम्ही चला आईस्क्रीम खायला नाहीतर आई साहेब आई राधा 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 काय मग झालं ना तुमच्या मनासारखं शेवटी अक्षरानं करून दाखवलं आई. आहे ना भुवीकडून परवानगी मिळवणं हे काय सोपं काम नाही आहे आणि आई म्हणून तर मला अभिमान वाटतो अक्षराचा. वय वय तिने हे काम केलं ना अगदी अभिमान वाटण्यासारखं आहे बघा. अहो भुवीकडून परवानगी घेतली तिनं म्हणजे तिला न दुखवता दुसऱ्या कुणाला बी न दुखवता भांडण तंटा न करता. आणि मला समजात लय भारी काय वाटलं माहितीये का ते भुवीमध्ये आणि सुनबाईमध्ये ते काय म्हणतात ते शीतयुद्ध ते चालू होतं ना व. अहो कधी कधी तर काय खऱ्या खुऱ्या युद्धासारखा भडका उडायचा बघा. ते शांत झालं बघा. आणि आता तर काय लय मोठं काम केलं बघा. काय नाही हाडाची शिक्षिका आहे अक्षरा. शाळेत कसं ती आधी मुलांना समजून घेते आणि मग हळूहळू त्या मुलांच्या कलानं त्यांना आपलं म्हणणं समजावून सांगते. तसंच घरात केलंय तिनं. भाई बरोबर आहे. आता तुमचंच बघा की नुसतं भुवीच नाही तुमचं विमान वळवलंच की तिनं. माझं कशाबद्दल? तुम्ही मला आई मानता म्हणून विचारते. म्हणजे तुम्ही भुवीची माफी मागितली नव तुमच्या मनाविरुद्धच नव मग ते अक्षरांना सांगितलं म्हणूनच नव तसंच झालं नव. तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटायचंय
म्हणजे तसंच झालं असेल ना व? काय काय विचार केला तुम्ही? आई, सगळंच सांगायचं असतं का असं? माफी मागितली ना मी, झालं. भय पण कशी काय माफी मागितली? काय विचार केला होता तुम्ही? आई, सगळ्या गोष्टी अशा उलगडून सांगायच्या नसतात. काही गोष्टी सिक्रेट ठेवायच्या असतात. म्हणजे सिक्रेट म्हणजे गुपित गुपित ठेवायच्या असतात ना काही गोष्टी. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला नसल सांगायचं तर नका सांगू. आई, तुम्हाला सांगायला काही हरकत नाही आहे, पण आता बघा, तुम्ही कसं आपल्यातल्या काही गोष्टी ज्या इथं होतात त्या कधी बाहेर जाऊन सांगत नाही कोणाला. सांगता तिसऱ्या माणसाला कधी? नाही. नाही सांगत ना, तसंच. आणि मी काय म्हणतोय आई, मी माफी मागितली हे तुम्हाला छान वाटले की नाही? आनंद झाला की नाही? झालं ना. मावशी मावशी मावशी, अगो पाय कुठे आहेत तुझे? काय झालं? आमचे काय पाय खेचायचेत का? अगं काय मावशी तुम्ही, अगं पाया पडायचंय तुझ्या, पाय धरायचे तुझे. देवा मावशी, मानलं मानलं बाई तुला. मला का नाही तुझ्याकडनं अजून लई शिकायचंय. म्हणजे मी आज जेवढं शिकले ना तेवढं कमीच आहे बघ. गो कुणाच्या डोसक्यात बी येणार नाही असं समजा पालटून टाकलंस का तू? काय डोकं चालवलंय मावशी तू? म्हणजे त्या समध्यांच्या मनात असा आला असल का तू अधिपतीला गाणं शिकायला परवानगीच देणार नाहीस. मग अधिपतीला याचं वाईट वाटणार आणि अधिपतींच्या मनात तुझ्या ईशाईचं मत खराब होणार. पर मावशी, तू हे समज एका रट्ट्यात पलटून टाकलंस ग. तू कसं काय एवढं समज मॅनेज केलंस ग? अरे वा, आम्हाला बी तुझं लय कौतुक वाटायलंय ग. हे सगळं समजणे इतकी अक्कल आहे तर तुझ्याकडं. हा, आज हे पहिल्यांदाच कळतंय की आम्हासनी. अगं नाही नाही मावशी, मी आज तुझ्याच तालमीत तयार होते ना ग. पण मावशी, कसली मैफिल जमवलीस ग तू, एकदम भारी. पर मावशी, एक गोष्ट तुझ्या ध्यानात आली का? कोणती? म्हणजे बघ की, त्या सरगमला अधिपती जेव्हा मास्तरीन बाई म्हणले ना, तेव्हा त्या अक्षदाचा चेहरा बघितलास का तू? हा मला तर नाही का फोटोच काढावासा वाटला बघ. बघितली तर या असल्या गोष्टी आमच्या नजरेतनं काही सुटत नाहीत. आता याच गोष्टीचा आपण कसा फायदा करून घ्यायचा ते बघूया. म्हणजे नाही कळायचं तुला. चल निघ. थँक्यू. या. आधी मी काय म्हणते ते ऐका, मी तरच खाईन आईस्क्रीम. नाही नाही, तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, फक्त आईस्क्रीम खाऊन म्हणा. आईस्क्रीम मी काय सांगते ते ऐका. नाही, तुम्ही म्हणा की, पण या आईस्क्रीम वितळल्यावर मग काय म्हणून फायदा नाही म्हणताना म्हणलं. अहो तुम्ही हो तरी म्हणा, एवढ्या वेळात सांगून झालं असतं. ठीक आहे तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा. आपण ह्यो कोण काय म्हणायला लागला बघा, ह्यो काय म्हणतो बघा, आईस्क्रीम इथून खाली पडायच्या आधी मास्टरीन बाईसनी पटकन खाऊन घ्या म्हणून सांगतो बघा. रडायला लागला बघा. ह्यो कोण ह्या कोणाला म्हणतो, ह्यो कोण ह्या कोणाला म्हणतोय पडदिशी 1 2 3 म्हणायच्या आधी पडदिशी 1 2 3 साडे माडे. आता कुठं जरा कळी खुल्ली मागापासून लेक उमेजली होती, असं चिडत जाऊ नका. बरं वाटत नाही ते. नाकाच्या शेंड्यावर राग आला की असं टिचकी मारून उडवून लावायचा पाट्टे दिशी. बोला आता. तुम्हाला माहितीये मला कशाचा राग आला. कशाचा हो? तुम्हाला चांगलंच माहिती. आपल्याला काय माहित ना हो. तुम्ही मुद्दाम करता ना? ना खरंच काय माहित ना हो आपल्याला. तुम्ही त्या गाणं शिकवणाऱ्या बाईंना मास्तरीन बाई म्हणालात म्हणून राग आलाय मला. हा, मग हेच मी मगाशी म्हणलो होतो. मग काय तेव्हाच बोलायचं. अहो पण आत्ता बोलतेय ना.
आता बोलताय खरं, पण आता काय ते आमचं जरा फ्लो मध्ये निघून गेलो बोलता बोलता. आम्ही काय विचार केला, त्या आम्हाला गाणी शिकवणार म्हणजे त्या कोण झाल्या शिक्षिका, म्हणजे कोण टीचर, म्हणजे मास्तरीन बाई, एवढं आहे. दुसरे शब्द नाहीये. दुसरे शब्द तसे शोधायला जरा अवघड आहेत ना. काय म्हणायचं शिकवणाऱ्याला? काय गुरुजी म्हणू? गुरुजी म्हणू, सरगम गुरुजी. अहो मॅडम म्हणा. हा मॅडम बी तसं चालते, पण मास्तरीन बाई तसं सोपं आहे ना. काय होते मास्तरीन बाई म्हणलं तर? नाही, मास्तरीण बाई ह्या शब्दावर फक्त माझा हक्क आहे. हा तो आहे. तसं नाही, मास्तरीण बाई ह्या शब्दावर माझा हक्क आहे, म्हणजे तो शब्द फक्त माझ्यासाठी वापरायचा. कळलं? एवढ्या तेवढ्या हक्काचं काय घेऊन बसला मास्तरीन बाई? अख्ख्या आयुष्याचा हक्क तुम्हाला देऊन ठेवलाय.